स्वामी समर्थ. आता नुकताच 10वी आणि 12वीचा निकाल लागलेला आहे. अनेक मुलांच्या मनामध्ये उच्च शिक्षणाविषयी एक वेगळाच विचार असतो, पण पालकाच्या मनात एक वेगळा विचार असतो की आपण जर आपल्या पारंपरिक धंद्यात उतरलो, पारंपरिक व्यवसायात उतरलो तर आपल्याला बरं वाटेल. डॉक्टरला वाटतं आपल्या मुलाने डॉक्टर व्हावं, वकिलाला वाटतं की आपल्या मुलाने वकील व्हावं, आणि इंजिनियरला वाटतं की आपल्या मुलाने इंजिनियर व्हावं. पण जे मुलांचे आईवडील शिक्षक आहेत त्यांनाही असं वाटतं की आपल्या मुलाने शिक्षक व्हावं. मग मुलगा त्या बाजूला जातो का? नाही. त्याच्या एक स्वतःचा विचार स्वतंत्रपणे त्याने केलेला असतो आणि मग तो त्या पद्धतीने पुढे शिक्षणासाठी जातो. पण कुंडलीमध्ये काही योग असतात आणि त्या कुंडलीतल्या योगानुसार जर त्याने ते शिक्षण घेतलं नाही तर त्याला इंजिनिअरिंगमध्ये यश नसेल, त्याला डॉक्टरकीत यश नसेल किंवा वकिलीत त्याला यश नसेल, तर तुम्ही कितीही पैसे खर्च केले तरी तो त्या विभागामध्ये यश संपादन करू शकत नाही. आणि मग पालकाने या बळजबरीने एखाद्या विषयामध्ये त्याला घ्यायला लावलं तर तो नापास झाला तर तो असंच सांगतो की मला घ्यायचं नव्हतं आणि तुम्ही मला बळजबरी केली. मग ह्या ठिकाणी पालक आणि त्या पाल्यामध्ये वादविवाद निर्माण होतो आणि मग कायमच्या वादविवाद होऊ नये असं वाटत असेल तर 10वी 12वी नंतर आपली कुंडली योग्य माणसाला दाखवून या पाल्याला कुठला विषय योग्य आहे, इंजिनिअरिंग करावं, डॉक्टरकी करावी का वकिली करून LLB करावं, हे जर आपण समजावून घेतलं आणि त्याच्याही डोक्यात ते नीट समजवलं तर तो त्या विभागामध्ये आपलं यश प्रावीण्य मिळवून आपलं अख्खं आयुष्य सुखात घालवू शकतो. काही डॉक्टरांचे धंदे चालत नाहीत, काही वकिलांचे धंदे चालत नाहीत, कारण नामरूपाला फार महत्त्व असतं. पारंपरिक नाव झालेलं असलं तर त्या माणसाकडे आपण नंबर लावून जातो, पण नवीन माणसाकडे जायची हिंमत करत नाही. काही लोक CA व्हायच्या वेळ मागे लागतात. आता CA व्हायला 5-7 वर्ष लागतात आणि ती फर्म ते नाव व्हायला आयुष्यातले 10-12 वर्ष खर्च करावं लागतात. जर आपल्या घरातच कोणी त्या मार्गात असतील तर त्याला नाव मिळवायला वेळ लागत नाही. परंतु जर नवीन माणूस त्या नवीन धंद्यात उतरला तर त्याला नाव मिळवायला आणि पुढे 10-12 वर्ष निघून जातात. आता माणसाच्या आयुष्यात 100 वर्ष राहिलेलं नाही. कलियुगामध्ये माणसाच्या जसं वय आणि जसं उंची कमी होते तसं आयुष्य कमी होत असल्यामुळं करिअरच्या मागे अख्खं आयुष्य घालवण्यात वेळ न घालवता आपल्याला ह्या 10वी 12वी नंतर कोणत्या मार्गात जायचे आहे याच्या योग्य ते सल्ला घेऊनच त्या मार्गाला जावं आणि विनाकारण पैसे खर्च करू नये. श्री स्वामी समर्थ.